नंदुर येथील रहिवासी असून रामराव विठ्ठल वाघमारे या सर्कलमधील समाजसेवेचं काम करणारा सामाजिक सेवक आहे। मी या ठिकाणी रस्त्याने जात असताना अनेक खड्डे पडलेले आहेत। वारंवार ज्यांनी कामाचे टेंडर घेतलेत त्या लोकांनी कामाची पूर्तता न करतात छोटे छोटे कामं करून त्यांनी बिल उचलून गेलेले आहेत। तेव्हा सगळ्यांना आम्ही अशी कलेक्टर आणि इथली जे कोणी असतील कार्यकर्ते याच्या टेंडर संबंधीचे त्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही अमर उपोषणाला बसलो आहोत। कामचं पूर्ण झाल्याशिवाय किंवा आश्वासन झाल्याशिवाय आम्ही तो अमर उपोषण सोडणार नाही अशी मी त्यांना ग्वाही देतो। मी ॲडव्होकेट शिवानंद टेकवार तमलूर येथील रहिवासी असून मागच्या 7 वर्षापासून सदरील कामाची पूर्तता केलेली नाही कॉन्ट्रॅक्टरनी। विशेष एवढं महत्त्वाचं सांगायचं की पावसाळा येताच विद्यार्थ्यांना जा करण्यासाठी खूप परेशानी होते। त्याचबरोबर ज्या महिला आहेत गरोदर महिला आहेत त्यांना हॉस्पिटल ने जा करण्यासाठी सुद्धा त्रास होतो आहे। आम्ही वेळोवेळी आमरण उपोषण करून कॉन्ट्रॅक्टरवरून बॉन्डसुद्धा आम्ही लिहून घेतलेले आहे, परंतु त्या हरामखोर कॉन्ट्रॅक्टरनी कुठल्याही पद्धतीचं काम आजपर्यंत केलेलं नाही आहे। त्या संदर्भात आम्ही आज रोजी आमरण उपोषण करत आहोत। आमच्या जर कामाची पूर्तता नाही झाली तर याच्यापेक्षा कठोर भूमिका आम्ही घेणार आहोत। त्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांनी याच्याकडे तुर्तास लक्ष देऊन आमच्या कामाची मागणी पूर्ण करावी ही विनंती आम्ही त्यांनाच करतो। मी विष्णुकांत किशनराव पाटील, माजी उपसभापती पंचायत समिती देगलूर, माजी सरपंच नंदूर शेकापूर। जवळपास ग्रुप टेंडर घेतलेले आहे। जवळपास 2019ला वर्क ऑर्डर झालेली आहे लक्का, मेदनकल्लूर, मंडगी आणि शेकापूर, पण अजून कुठलंच काम पूर्ण केलेलं नाही त्यांना। वेळोवेळी आम्ही 17 सप्टेंबरला 2025ला उपोषणाला बसल्या होत्या। देगलूरला 2 महिन्यात काम कंप्लीट करून देतो पण आमच्याकडे बाउंड लिहिलेली आहे, ॲग्रीमेंट करून घेतलेलं आहे, तरीही कुठलंच काम पूर्ण न करता आता जर बघलं तर गुडघ्याला खड्डे आहेत। व आता जर पावसाळा आला तर WBMचं काम किंवा डांबरचं काम, BBMचं काम करता येणार। आता जर करता येणार तर अजून 1 वर्ष पुढे ढकलते। ताबडतोब आता जर काम चालू केलं तर कुठं तर काम होते ते। त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आम्ही काम चालू केल्याशिवाय उपोषणाला इथून उठणार नाही।